हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण बघणार आहे इंग्लिशचं 10th स्टँडर्डचं ब्रिज कोर्स डे नंबर 6. तर डे नंबर 6साठी आपण बघणार आहोत. ऑलरेडी मी 1 to 5 ॲक्टिव्हिटीज अपलोड केलेल्या आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्हिटी 6 बघणार आहोत. तर ॲक्टिव्हिटी 6 कोणती आहे ही तुमच्या जी PDF आहे त्याचं नाव सांगतो. कॉम्पिटन्सी येलो स्टेटमेंट 3 आणि टॉपिकचं नाव काय आहे, रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हिअर्ड ऑर प्रेझेंटेड. तर त्यातली ॲक्टिव्हिटी 1 जी आहे ती आपली टोटल जर बघितली तर ॲक्टिव्हिटी 6वी आहे. ठीक आहे. तर लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला एक दिलेला आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा. रीड द स्टोरी गिव्हन बिलो अँड रिटेल इन युअर मदर टंग. व्हेन यू रिटेल अ स्टोरी यू टेल इट युझिंग युअर स्टाईल अँड नॉट ट्रान्सलेट इट वर्ड बाय वर्ड. तर तुम्हाला दिसेल जी आपली PDF आहे त्या इमेजमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला एक स्टोरी दिसेल आणि त्या स्टोरीचं काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित वाचायची आहे. स्टोरी वाचल्यानंतर आपल्याला रिटेल करायची इन युअर मदर टंग, म्हणजे तुम्हाला त्याचे ट्रान्सफर करायचे मराठी लँग्वेजमध्ये ट्रान्सफर करायचे. पण जेव्हा तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करताय त्यावेळेस ते डायरेक्ट वर्ड टू वर्ड जसं आपण म्हणतो वाक्य टू वाक्य असं ट्रान्सलेट नाही करायचे, तर तुमच्या स्टाईलमध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. ठीक आहे. तर त्या स्टोरी जी आहे ती तुम्ही क्वेश्चन तिकडे बघू शकता. त्याचा आन्सर मी तुम्हाला आता सांगतो. म्हणजे मराठीमध्ये मी ट्रान्सलेशन नाही, त्याचं एक मेन माझ्या स्टाईलमध्ये मी केलेलं आहे. पहा, प्रामाणिकपणा हे टॉपिकचं नाव आहे. प्रामाणिकपणा नेहमीच सत्य सांगत असतो. प्रामाणिकपणा दाखवण्याचे बरेच मार्ग आहेत. आता त्यामध्ये एक स्टोरी आहे. मानव विशेष कार्यक्रमासाठी वर्गातील मुलांकडून पैसे गोळा करणारा होता. सर्व वर्गाचा मानवावर विश्वास ठेवत असे. जर मानवला जमिनीवर एक चांदीचे नाणे जरी सापडले तरी तो मालकाला शोधत असे, ते नाणं कोणाचं आहे असं शोधत असे. या मानव खूप प्रामाणिक होता. ही एक छोटी गोष्ट झाली. आणखी एक गोष्ट होती ती आहे की मीना नेहमी सत्य बोलते. जेव्हा एखाद्या अत्याचार करत असलेल्याने जे काही पाहिले त्याबद्दल खोटे बोलावे असं त्याला सांगितलं असतं तरी पण ती खोटी बोलली नाही आणि खरं बोलली. तिच्या मित्रांनी सुद्धा तिला काहीही होऊ दिलं नाही. या मीना प्रामाणिक असल्याने सर्वांना ती आवडते. तर मी हे शॉर्टमध्ये आपल्या मदर टंगमध्ये म्हणजे मराठीमध्ये केलेलं आहे. तर त्यानंतर क्वेश्चन दिलेला आहे. तो क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. थिंक अँड राईट अबाउट स्टोरी टेलिंग एक्सपिरियन्स. आता आपण ही जी स्टोरी आपण ट्रान्सलेट केली होती आणि हे आपण कोणाला सांगत होतो, तर ज्यावेळेस आपण ही स्टोरी सांगत होतो त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स काय झालं, म्हणजे काय झालं ते सांगायचे. तर त्यामध्ये 2 बॉक्स आहेत. एक आहे व्हॉट हॅपन्ड, काय झालं ॲक्च्युअली, आणि व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाईम. तर नेक्स्ट टाईम तुम्ही त्याला काय इम्प्रूव्ह कराल हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला पॉईंट आहे आय हॅड लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आता हे जे पॉईंट आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. आता हे इन जनरल मी घेतलेलं आहे, तुम्ही तुमचे वेगळे पॉईंटसुद्धा लिहू शकता. आता पहिला पॉईंट मी लिहिला आय हॅड लॅक ऑफ कॉन्फिडन्स. हे मला स्टोरी सांगताना जाणवलं. नेक्स्ट टाईम मी काय करेल, आय विल प्रिपेअर वेल अँड प्रेझेंट विथ कॉन्फिडन्स. आणखीन काय प्रॉब्लेम आला मला, आय हॅड फॉरगटन सम लाईन्स. आता मी काय करत होतो, स्टोरी सांगताना मला पूर्ण जशा सर्व लाईन येत नव्हत्या, काही लाईन्स मी विसरलो. मग नेक्स्ट टाईम मी काय करेल, आय विल रिमेंबर ऑल लाईन्स करेक्टली. आणखीन काय मला झालं प्रॉब्लेम की आय वॉज अफ्रेड लॉट. मी जास्त घाबरलो होतो कारण ती स्टोरी सांगायची होती नवीन ठिकाणी, त्यामुळे घाबरलो होतो. तर पुढच्या वेळेस मी काय ट्राय करेल, आय विल टेल स्टोरी कॉन्फिडेंटली. आणखीन काय झालं, व्हॉट हॅपन्ड. आणखीन काय झालं, आय हॅड लॅक ऑफ व्होकॅब्युलरी. आता ज्यावेळेस मला स्टोरी सांगायची होती त्यावेळेस मला ते वर्ड्समध्ये प्रेझेंट करता येत नव्हतं, म्हणजे व्होकॅब्युलरीची कमतरता होती. मग त्यावेळेस नेक्स्ट टाईम मी काय करेल, व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाईम, आय विल इम्प्रूव्ह माय व्होकॅब्युलरी. आणखीन काय झालं, आय वॉज अनेबल टू लुक ॲट ऑडियन्सेस आईज. आता जी समोर ऑडियन्स होती जेव्हा मी स्टोरी सांगत होतो तेव्हा मी ऑडियन्सच्या आईज कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो जास्त, तेच भीतीमुळे. मग नेक्स्ट टाईम मी काय करेल, आय विल मेक आय कॉन्टॅक्ट विथ ऑडियन्स, म्हणजे आपण कॉन्फिडंट आहे, सर्व ऑडियन्सला आपण दाखवत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, ही होती लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता नेक्स्ट आपला एक प्रॅक्टिस म्हणून दिलेलं आहे. ह्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे पहा. रीड द स्टोरी फ्रॉम माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 पेज नंबर 83 अँड रिटेल स्टोरी इन युअर मदर टंग.
आता तुमचं 9th स्टँडर्डचं जे पुस्तक आहे ते तुमच्याकडे असेल पुस्तक ते बघा, नसतं तुम्ही ऑनलाईन बघू शकता. तर त्यामध्ये आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे पेज नंबर 83वर. ती सॉक्रेटसची स्टोरी आहे. सॉक्रेटसची स्टोरी आपल्याला दिलेली आहे आणि त्या स्टोरीचं काय करायचं आपल्याला मदर टंगमध्ये आपल्याला इथं ट्रान्सलेट करायचं आहे. पण यामध्ये एक पॉईंट आहे की मदर टंगमध्ये जशी तशी वाक्य ना वाक्य किंवा वर्ड ना वर्ड ट्रान्सलेट नाही करायची. त्यामधलं आपल्या स्टाईलमध्ये आपल्याला ट्रान्सलेट त्यामध्ये मदर टंगमध्ये लिहायचं आहे. तर मी त्याचा आन्सर तुम्हाला आता सांगतो. सॉक्रेटिस हा एक थोर म्हणून गणला जातो. तो प्रश्न विचारत शिकावे व लोकांकडून उत्तर मिळवावेत अशी त्याची संकल्पना होती. तो एक थोर होता आणि काय करायचा, तो प्रश्न विचारायचा, विचारत काय करायचं, लोकांकडून उत्तर मिळावेत अशी त्याची संकल्पना होती. आता सॉक्रेटिस हा शांत असायचा व जेव्हा गरज असे आहे तिथेच बोलावे असे म्हणायचा. त्यावेळी खूप जण त्याला विचारायचे की बोलण्याची योग्य वेळ काय आहे. मग त्याने सांगितले, उत्तर देण्याअगोदर हे 3 प्रश्न स्वतःला विचारावा. म्हणजे कुठे बोलायचं आहे हे जर आपल्याला ठरवायचं आहे तर त्या अगोदर आपण एक 3 प्रश्न जे आहेत ते स्वतःला विचारावेत आणि ते प्रश्न आपण चाचणी करून पाहावेत आणि मगच आपण बोलावे. कोणकोणते प्रश्न होते, आता हे पॅराग्राफ आपल्याला बघितले तर एक्झॅक्ट मी ट्रान्सलेशन केलं नाही, मेन पॉईंट सांगितलेले आहे. आता बघा, त्यामध्ये होता पहिला प्रश्न, हे खरे आहे का. आता ज्याबद्दल आपण बोलणार आहोत की आपल्याला बोलायचं आहे हे खरे आहे का नाही आपण बघायला पाहिजे. दुसरा प्रश्न, हे आनंददायी आहे का. आणि तिसरा प्रश्न होतं, हे गरजेचं आहे का. हे 3 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि हे जर आपल्याला पटत असेल तरच आपण काय बोलायचं. म्हणजे यांचे उत्तर जर मिळत असेल स्वतःला तेव्हाच आपण बोलावे. तर हे होतं आपण मदर टंगमध्ये केलेलं जे आपलं 9th स्टँडर्डचे जे बुक आहे त्यामध्ये हे होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन काय. आता यामध्येच आपल्याला दिले की आपल्याला ते रिव्ह्यू करा, जसं आपण लास्ट ह्याच्यामध्ये केलं होतं की काय काय प्रॉब्लेम झाला, व्हॉट हॅपन झालं आणि काय आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तर त्याचंही आपण असं लिहू शकतो. यामध्ये मी लिहिलं व्हॉट हॅपनमध्ये लिहिलं, आय हॅड फॉरगटन सम लाईन्स, काही लाईन्स मी विसरलो. व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाईम, आय विल रिमेंबर ऑल लाईन्स. ठीक आहे. पुन्हा आय हॅड लॅक ऑफ व्होकॅबलरी, आता यामध्ये खूप काही काही नवीन वर्ड्स आले, काही काही एक्सप्रेस करायला अवघड झालं. मग या ठिकाणी नेक्स्ट टाईम मी काय कर, आय विल इम्प्रूव्ह माय व्होकॅबलरी. आणखीन आय वॉज अफ्रेड, मी घाबरलो होतो जेव्हा मी स्टोरी सांगत होतो त्यावेळेस. मग नेक्स्ट टाईम मी काय केलं, आय विल टेल कॉन्फिडेंटली. ठीक आहे. तर ही होती आपली प्रॅक्टिसची जी ॲक्टिव्हिटी ती होती. आता त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी. ही एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिलेलं आहे, 2 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, इमॅजिन यू मीट मानव. आता मानव कुठला, जे आपण आत्ता स्टोरी बघितली होती सुरुवातीला त्यामधला मानव. अँड आस्क हिम टू टेल हिज एक्सपिरियन्सेस अबाउट कलेक्टिंग मनी. आणि त्याला विचारायचं आहे की एक्सपिरियन्सेस अबाउट कलेक्टिंग मनी. आता आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत त्याला की काय काय करायचं, काय कलेक्टिंग मनीचं काय. तर आपण काही प्रश्न विचारू शकतो. तुम्ही वेगवेगळे प्रश्न, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतील, प्रत्येकाने वेगवेगळे असेल. तर मी लिहिले की आय विल आस्क हिम हाऊ यू कलेक्टेड दिस मनी, हाऊ यू मॅनेज टू सेव्ह दिस मनी. पुन्हा व्हॉट फिलिंग यू हॅव वेन यू फाइंड ओनर. म्हणजे ज्यावेळेस त्याला ओनरला जे त्याला सापडले होते मनी, जेव्हा तो एकत्र करत होता, भेटले होते त्यावेळेस त्याला चांदीचं नाणं सापडलं, त्यावेळेस तो ओनरला शोधत होता, त्यावेळेस तुझी काय फिलिंग होती. आता यामध्ये क्वेश्चन्स काही डिफरंट वेगवेगळे काही कॉम्बिनेशन होऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही 3-4 क्वेश्चन काय तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही मानवाला भेटलं तर काय विचारलं, तसे आपल्याला यामध्ये आन्सरमध्ये आपल्याला क्वेश्चन्स लिहायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटीमधील सेकंड आणि या आजच्या लेक्चरचा आपली शेवटचा क्वेश्चन आहे बघा, कलेक्ट अँड राईट सच टाईप ऑफ शॉर्ट स्टोरीज इन युअर नोटबुक. आता अशा प्रकारच्या शॉर्ट स्टोरी कुठल्याही आपण बघा. मी एक स्टोरी बनवलेली आहे बघा. वन्स महेश फाउंड ₹500 इन स्कूल, देन हिज फ्रेंड सजेस्टेड हिम टेक हिज मनी इन अ पॉकेट, बट महेश गिव्स दिस मनी टू टीचर अँड टीचर इज व्हेरी हॅपी विथ महेश फॉर हिज ऑनेस्टी. ठीक आहे. त्याला ₹500 भेटले, त्याचे फ्रेंड्स म्हणले आपण पॉकेटमध्ये ठेव, त्याचा आपण आपला वापर करू. पण महेश काय होता, ऑनेस्ट होता. त्याने काय केले, ते मनी आपल्या टीचरकडे दिले. मग टीचरकडे का दिले, कारण ज्याचे कोणाचे ते हरवलेले आहेत त्यांना भेटावे म्हणून. आणि टीचरला त्याचं खूप खुश झाले, कारण त्यांना कळाले की महेश किती ऑनेस्ट आहे. तर अशा प्रकारे आपली ही डे 6ची ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते आहे.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.